नमस्कार. आज आपण पाहणार आहात, ज्यांना पुत्र नाही केवळ कन्या संतान आहे त्यांचे काय होईल. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. ही माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो. कन्या महिमा कथा. गरुड पुराणानुसार विष्णूजींनी सांगितले, ज्यांना पुत्र नाही केवळ कन्या संतान आहे त्यांचे काय होईल. क्षीरसागराच्या अनंत विस्तारामध्ये शेषशायी भगवान लक्ष्मीपती नारायणाच्या दिव्य तेजाने संपूर्ण ब्रह्मांड उजळून निघाले होते. भगवंताच्या चरणापाशी विनीता पुत्र पक्षीराज गरुड अत्यंत नम्रपणे हात जोडून उभे होते. त्यांच्या मनात संसाराच्या कल्याणासाठी एक गहन शंका निर्माण झाली होती. गरुडाने गंभीर स्वरात विचारले, जगन्नाथा, हे अखिल ब्रह्मांडाचे स्वामी, तुमच्या चरणी माझे कोटी कोटी नमन. प्रभू, तुम्ही मला यमलोक, प्रेतयोनी आणि उद्धाराची अनेक रहस्य सांगितलीत, परंतु आज माझ्या मनात अशी एक शंका आली आहे जी मृत्यूलोकातील कोट्यावधी मनुष्यांच्या भाग्याशी आणि धर्माशी जोडलेली आहे. हे माधवा, ज्या मनुष्यांना किंवा राजांना पुत्र नसतो आणि ज्यांना केवळ कन्याच असतात त्यांचे पितृलोकात काय स्थान असते. त्यांना श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान यापासून वंचित राहावे लागते का. समाजात पुत्रालाच पुन्हा नरकातून वाचवणारा मानले जाते. मग केवळ कन्या असणाऱ्या आईवडिलांचा वंश आणि मोक्ष संपुष्टात येतो का. भगवान विष्णू मंद हसले आणि म्हणाले, हे गरुडा, तू मानवतेच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहेस. ऐक, हा केवळ अज्ञानी लोकांचा भ्रम आहे की मोक्ष केवळ पुत्रावर अवलंबून असतो. मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो. राजा चंद्रसेन आणि कन्यांचे सामर्थ्य. प्राचीन काळी आर्यावर्ताच्या एका समृद्ध राज्यावर राजा चंद्रसेन राज्य करीत होते. ते केवळ पराक्रमीच नव्हते तर शास्त्रांचे पालन करण्यातही अद्वितीय होते. त्यांच्या राज्यात प्रजा सुखी होती, परंतु राजाला एकच दुःख होते, अपत्यहीनता. अनेक व्रतवैकल्य केल्यानंतर महर्षी वशिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केले. देवांच्या आशीर्वादाने राणी सुलक्षणा गरोदर राहिली. संपूर्ण राज्यात आनंद पसरला. वेळ आल्यावर राणीने एका अत्यंत रूपवती आणि तेजस्वी कन्येला जन्म दिला. तिचे नाव भानुमती ठेवले गेले. काही काळानंतर पुन्हा एका कन्येचा जन्म झाला. तिचे नाव वेदवती ठेवले. राजाने आपल्या दोन्ही मुलींना पुत्रांपेक्षा जास्त प्रेम दिले आणि त्यांना वेदांचे ज्ञान, शस्त्रविद्या आणि राजधर्माचे शिक्षण दिले. मुली मोठ्या झाल्यावर काही संकुचित विचाराच्या पंडितांनी राजाला टोकले, महाराज, तुमच्यानंतर सिंहासनाचा वारसा कोणाकडे असेल. पुत्र नसल्यास तुमचे अंत्यसंस्कार कोण करेल. शास्त्रानुसार पुत्राशिवाय गती नाही. तुम्ही पुत्र दत्तक घ्या किंवा
पुनर्विवाह करा, अन्यथा तुमचे पितर परलोकात अतृप्त राहून उपाशी पोटी भटकत राहतील. तुमच्या कन्या तर परके धन आहेत, त्या वंश कसा जिवंत ठेवणार. या कटू शब्दांनी राजा व्यथित झाला. त्यांनी एकांतात जाऊन विचार केला, काय माझी भक्ती आणि न्याय व्यर्थ जाईल. काय माझ्या कन्या मला मोक्ष मिळवून देऊ शकत नाहीत. राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच वेळी त्याच्या स्वप्नात त्याचे दिवंगत पितर प्रकट झाले. त्यांच्या चेहऱ्यावर तेज नव्हते. त्यांनी राजाला सांगितले, हे पुत्रा, समाजाच्या बोलण्याने तुझे मन विचलित होत आहे, ज्यामुळे आमच्या लोकात पिंड ऊर्जा कमी होत आहे. संशय हाच सर्वात मोठा पाप आहे. राजा शुद्धीवर आले आणि त्यांनी निर्णय घेतला की ते आपल्या मुलींना पुत्रांसाठी आवश्यक असलेले सर्व संस्कार देतील. राजकन्येचे आव्हान आणि विजय. जेव्हा राजाने मुलींना पिंडदानाचे संस्कार देण्याचे ठरवले, तेव्हा राजपुरोहितांनी विरोध केला. ते म्हणाले, कन्या दानासाठी असते, तर्पणासाठी नाही. हे शास्त्राविरुद्ध आहे. तेव्हा मोठी मुलगी भानुमती दरबारात आली आणि म्हणाली, हे पूज्य ब्राह्मणांनो, मला सांगा, आत्म्याला लिंग असते का? ज्या शरीराला आपण चालतो ते पंचतत्वाचे आहे, पण ज्या पितृऋणाची तुम्ही गोष्ट करता ते रक्त आणि संस्काराचे ऋण आहेत. जर आई वडिलांच्या रक्ताचा अंश पुत्रात आहे तर तो कन्येत कसा काय संपला? भानुमतीच्या युक्तिवादाने सर्व पंडित निरुत्तर झाले. राजाने जाहीर केले की जर माझा धर्म सत्य असेल तर माझ्या कन्याच माझ्या मोक्षाचा मार्ग मोकळा करतील. काही काळानंतर राज्यात भीषण दुष्काळ पडला. ज्योतिषांनी सांगितले की राजा अपत्यहीन पुत्रहीन असल्याने देव रागावले आहेत. परंतु राजा डगमगला नाही. त्याने मुलींच्या मदतीने अन्नदान आणि जलदान केले. भानुमतीने स्वतःच्या हाताने तहानलेल्यांना पाणी दिले आणि वेदवतीने मंत्रोच्चाराने वातावरण शुद्ध केले. तिची निष्ठा पाहून प्रजेचे हृदय परिवर्तन झाले. राजा चंद्रसेन वृद्धापकाळात राजगादीचा त्याग करून वानप्रस्थ आश्रमात तपस्या करायला गेले. त्याच वेळी एका शेजारच्या क्रूर राजाने चंद्रसेन पुत्रहीन आहे आणि राज्य असुरक्षित आहे असे समजून आक्रमण केले. पण भानुमतीने चंडीचे रूप धारण करून युद्धभूमीवर शत्रूचा पराभव केला. तिने सिद्ध केले की क्षत्रियत्व रक्तात असते, लिंगात नाही. अंतिम परीक्षा आणि मोक्ष. जेव्हा राजा चंद्रसेन आणि राणी सुलक्षणा यांचा देहांत झाला तेव्हा स्मशानभूमीत पुन्हा तोच वाद उफाळला की मुखाग्नी कोण देणार. भानुमती तिथे आली आणि तिने गरुड पुराणातील सत्य उद्युक्त केले. जर एखादा मनुष्य निपुत्रिक मेला तर त्याची पत्नी नसल्यास कन्या आणि कन्येचा पुत्र पिंडदानाचा पूर्ण अधिकारी असतो. भानुमतीने
मंत्रोच्चारासह पिंडदान केले आणि आरते सोडले. अचानक आकाशात दिव्य प्रकाश पसरला. राजा चंद्रसेनचे पितर प्रेत योनीतून मुक्त होऊन दिव्य रूपात प्रकट झाले. आकाशवाणी झाली, धन्य आहे तो पिता ज्याने अशा कन्येला जन्म दिला. भानुमती, तुझ्या पिंडदानाने आम्हाला ती तृप्ती मिळाली आहे जी हजारो अयोग्य पुत्रांकडूनही मिळत नाही. हे पाहून विरोध करणारे ब्राह्मणही भानुमतीच्या चरणी नतमस्तक झाले. भगवंताचा संदेश. भगवान विष्णू गरुडाला म्हणाले, हे गरुडा, पुत्राचा अर्थ आहे जो पू नावाच्या नरकातून वाचवतो. जर कन्या आपल्या ज्ञाने, आचरणाने आणि श्रद्धेने आईवडिलांना सद्गती देते तर ती पुत्राच्याच समान आहे. जो कन्येचा तिरस्कार करतो, लक्ष्मी आणि सरस्वती दोघेही त्याचा त्याग करतात. धर्माचा आधार वंश नसून कर्म आहे. गरुडाला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. वैकुंठ लोकात शंखनाद झाला आणि चहूकडे नारायण नारायणचा जयघोष झाला. निष्कर्ष, पुत्र आणि पुत्रीमध्ये भेदभाव करणे हे अज्ञान आहे. मुलांचे धर्म आणि संस्कारच पालकांसाठी मोक्षाचे द्वार उघडतात. इति गरुड पुराण अंतर्गत कन्या महिमा कथा संपूर्णम. अशाच सखोल आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.